मुंबईचं SNDT गर्ल्स कॉलेज नाव तर सगळ्यांनीच ऐकलं असेल, पण ह्या कॉलेजची कशी भूताची गोष्ट जोडलेली आहे ना, की ऐकलं तरी अंगावर सरकन काटा येतो. तर आज आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत. बघूया यात खरंच काही तथ्य आहे का आणि त्या रात्री नेमकं घडलं तरी काय होतं. ही गोष्ट फक्त एका पछाडलेल्या जागेची नाहीये. ही गोष्ट आहे त्या लोकांची ज्यांनी एका प्रचलित दंतकथेला आव्हान द्यायची हिंमत दाखवली आणि मग त्या एका आव्हानामुळे त्यांचं आयुष्य कायमचं कसं बदलून गेलं तेच या कथेत आपल्याला बघायचंय. तर आपली गोष्ट सुरू होते मुंबईच्या एका नावाजलेल्या मुलींच्या कॉलेजपासून. एक अशी जागा जिथे एक जुनी भयानक दंतकथा आजही हळू आवाजात दबक्या स्वरात सांगितली जाते. तर बघा, हे जे SNDT कॉलेज आहे ना, याला 2 बिल्डिंग्ज आहेत. एक नवीन, जिथे आजही सगळं व्यवस्थित सुरू आहे, मुली शिकायला येतात, आणि दुसरी आहे एक जुनी ओसाड पडलेली इमारत जी कित्येक वर्षांपासून बंद आहे. आणि हो, ती भयानक दंतकथा जी आहे ती याच जुन्या इमारतीबद्दल आहे. कॉलेजच्या स्टुडंट्समध्ये तर ही गोष्ट अगदी फेमस आहे. असं म्हणतात की बरोबर रात्री 2 वाजता त्या जुन्या बिल्डिंगमध्ये एका स्त्रीचा आत्मा फिरतो. काही जण तर असे म्हणतात की तिचे आवाज आजही त्या ओसाड कॉरिडॉरमधनं ऐकू येत आहेत. मग आता प्रश्न येतो की या दंतकथेला चॅलेंज दिलं तरी कोणी? चला तर मग आपल्या गोष्टीच्या मेन कॅरेक्टर्सकडे वळूया आणि बघूया की एका छोट्याशा आव्हानामुळे त्या रात्री भयंकर घटनांची एक साखळीच कशी सुरू झाली. तर आपल्या गोष्टीत 2 मित्र आहेत. एक आहे रोहन, ज्याला भूतप्रेत ह्या असल्या गोष्टींवर म्हणजे अजिबात विश्वास नव्हता, आणि दुसरा त्याचा मित्र विशाल, जो अगदीच घाबरत होता. झालं असं की एका मैत्रिणीनं दिलेलं चॅलेंज रोहनने स्वीकारलं, आणि मग काय, मैत्रीसाठी विशालही त्याच्यासोबत जायला तयार झाला. आणि मग त्या रात्रीचा त्यांचा तो प्रवास सुरू झाला. साधारण रात्री 1:30च्या सुमारास ते कॉलेजमध्ये मागच्या बाजूने शिरले. जसजसा घड्याळाचा काटा 2च्या जवळ येऊ लागला ना, तसं वातावरण अधिकच गंभीर होत गेलं. आणि अखेर बरोबर 2 वाजता त्यांना तो पहिला विचित्र आवाज ऐकू आला. जरा कल्पना करा त्या बिल्डिंगच्या आतलं वातावरण कसं असेल. इतकं भयानक होतं ना की बघूनच कोणाच्याही काळजात धस्स होईल. भिंतींवरून झाडझुडपं वाढली होती, सगळीकडे कोळ्यांची जाळी, आणि प्रत्येक पावलावर फक्त गंजलेल्या दारांचा तो कर्रर असा आवाज, आणि त्या पलीकडे एक भयानक जीवघेणी शांतता. आणि इथून खऱ्या अर्थाने त्या जागेने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. जी गोष्ट रोहनसाठी फक्त एक मस्करी होती, ती आता एका भयानक सत्यात बदलणार होती. अचानक काय झालं, एका बंद क्लासरूममधनं त्यांना एका बाईचा आवाज येऊ लागला, जसं काही आतमध्ये कोणीतरी पाढे म्हणतंय, बेक बे बे धुनी 4. हा आवाज ऐकून विशालची तर पार बोबडीच वळली. पण रोहन, त्याला अजूनही वाटत होतं की कोणीतरी त्यांची गंमत करतंय. ते जसे त्या क्लासरूमच्या जवळ गेले ना, तसं तिथलं वातावरण एकदमच बदललं. एक विचित्र असह्य थंडी जाणवायला लागली. म्हणजे कल्पना करा की तुम्ही एखाद्या मोठ्या फ्रीजरच्या दाराशी उभे आहात, अगदी तशी थंड हवा. त्या आवाजाने आणि या थंडीने सगळंच वातावरण बदलून टाकलं होतं. त्यांनी धाडस करून क्लासरूमचा दरवाजा उघडला. आत बघतात तर काय, कोणीच नाही. पण तेवढ्यात त्यांच्या डोळ्यांसमोर त्या जुन्या ब्लॅकबोर्डवर खडूने आपोआप काहीतरी लिहिलं जाऊ लागलं. शब्द होते, मला इथे मारण्यात आलं आणि आता मला माझा बदला हवाय. हे बघून तर दोघांची भीतीने अक्षरशः गाळण उडाली. आता काय, दोघेही जीव मुठीत धरून त्या क्लासरूममधून बाहेर पळाले. पण रोहन धावत धावत जेव्हा त्या बिल्डिंगच्या बाहेर आला, त्याने मागे वळून बघितलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. विशाल तिथे नव्हता, तो गायब झाला होता. आणि आता येतो गोष्टीचा क्लायमॅक्स. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी रोहन परत त्या बिल्डिंगमध्ये जातो आणि त्याचा सामना थेट त्या शक्तीशी होतो. पण यानंतर जे घडतं ना, ते या कथेला अजूनच गूढ, अजूनच रहस्यमयी बनवतं. रोहन पुन्हा आत गेला. त्याने पाहिलं, विशाल एका क्लासरूममध्ये जमिनीवर बसून रडतोय आणि त्याच्यासमोर एक बाई उभी आहे. तिने काळी साडी नेसलेली, विस्कटलेले, धुळीने माखलेले केस, तिची त्वचा जणू सडून गेली होती, आणि तिचे डोळे, ते डोळे पूर्णपणे पांढरे शुभ्र होते, आणि ती विशालकडून जबरदस्तीने पाढे म्हणून घेत होती. रोहनने हिम्मत करून विशालला आवाज दिला, आणि तसं त्या बाईचं लक्ष रोहनकडे गेलं. तिने फक्त आपली मान वळवली, चेहऱ्यावर एक भयानक हसू आणलं आणि
हळू त्याच्या दिशेने येऊ लागली. हे बघताच रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो जीवाच्या आकांताने पळत चुकला. त्याला फक्त कसंही करून तिथून बाहेर पडायचं होतं. आणि इथेच या कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. जेव्हा रोहन शुद्धीवर आला तेव्हा दोघांनी जे सांगितलं ते एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. रोहनचं म्हणणं होतं, मी विशालला त्या भूतासोबत पाहिलं, तर विशाल म्हणाला, नाही, मी रोहनला खिडकीत मदतीसाठी ओरडताना पाहिलं. म्हणजे दोघांच्याही मते दुसरा जण त्या भूताच्या ताब्यात होता. आता हे कसं शक्य आहे? मग प्रश्न हाच आहे की खरं कोण बोलत होतं? या घटनेचा त्या दोघांच्या आयुष्यावर पुढे काय परिणाम झाला? आणि हे रहस्य आजपर्यंत एक रहस्यच का बनून राहिलं आहे? पण एक गोष्ट मात्र नक्की होती. त्या रात्री फक्त रोहन आणि विशालच नाही, तर त्यांना वाचवायला आलेले त्यांचे मित्र, त्या सगळ्यांनी त्या बाईचे आणि मुलांच्या रडण्याचे आवाज स्पष्ट ऐकले होते. आणि ह्या घटनेनंतर त्या सगळ्यांची खात्री पटली की ते कॉलेज खरंच पछाडलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही त्या जुन्या बिल्डिंगकडे ढुंकूनही पाहिलं नाही. म्हणूनच हा प्रश्न आजही तसाच आहे. त्या रात्री त्या क्लासरूममध्ये नेमकं काय घडलं होतं? रोहन जे सांगत होता ते खरं होतं की विशाल? की त्या दोघांनीही मिळून काहीतरी असं अनुभवलं जे शब्दांत सांगणं शक्य नाही? हे एक असं रहस्य आहे जे कदाचित कधीच सुटणार नाही.